तरुणाच्या तोंडाला क्वार्टर शोभत नाही. नाही, आपण आभार गाभार माणसं नाहीत. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट चाटून जगणारं रक्त नाही. पहिली गोष्ट, तरुणाच्या तोंडाला दारू शोभत नाही. आणि दुसरी गोष्ट, तरुण समाजसेवेत गावात शोभून दिसतो. मी 2 कामं जर केली. पुन्हा एकदा ग्रामस्थ तरुण मंडळी, भजनी मंडळ, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत 2च मध्ये झालेत. गाथा माणसासाठीच का? आणि जो देव बसवलाय तो नवविधा भक्तीतला श्रेष्ठ देव आहे. आता मंदिर बसून देतो, मंदिर बांधून देतो. पहिल्या मंदिराला तुम्ही काय खोदला? पाया. बोल जा पटकन. पाया. पाया जितका पॅक तितकं मंदिर पॅक. मग याचं जर मंदिर बनवायचं असेल तर याला पाया पाहिजे, ज्ञान. ज्ञान म्हणजे MA नाही. MA, MPhil, PhD, DH, MCom, LLB, DEd, BEd, ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, MA, DEd, BEd, आर्ट अँड कॉमर्स, सायन्स आणि फायनान्स, एथिकल, BTech, DEd, डिप्लोमा, टर्नर, फिटर, वेल्डर, मेकॅनिकल, पॉलिटिकल इंजिनियर, MPSC, UPSC, नेट, सेट, फार्मसी, सिटी, डिप्लोमा, MBA, BN, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, त्वचा तज्ञ, बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. काय करतात हे तज्ञ? बिज्ञ नाही. हे एक ध्यानात ठेवायचं. अरे अख्खं जग तज्ञ आहे पण देव सर्वज्ञ आहे. 8व्या अध्यायातली शेवटची ओवी, हा सर्वज्ञतेचा ओलावा. आपण तज्ञ. हा पोरगा पखवादातला तज्ञ आहे. मी पोपटातो आणि बोलायला तज्ञ आहे. काही माणसं गाव बिघडवायला तज्ञ आहे. काही माणसं पिण्यात इतके तज्ञ, किती पिऊ द्या नाही मुठ्ठी. तज्ञ. काही माणसं जुगारीत इतके तज्ञ, झोपाया जागा ठुली नाही पण राणी सोडली नाही. तज्ञ. राणीला गुल्ल्याने एका मोकळा. तज्ञ. अरे अरे सगळं जग. काही पोरं इतके प्रेमात तज्ञ, 3 वेळा प्रियशीच्या भावानं उचलून आपटला. तरी तो म्हणला नाही, यही मेरी जान है. आता जान जाची वेळ आली, जान काय करतो? तज्ञ. अरे सगळं जग तज्ञ पण देव सर्वज्ञ आहे. मग तसा हा पठ्य भक्तीतला सर्वज्ञ आहे मारुतराय. त्याचा पाया पॅक करा. ज्ञान कोणतं? 99% लोकांना ज्ञान नाही. यावर तुमचं मत काय? काहींनी जमिनी ऐकल्या आणि पुन्हा मुंबईला राहायला गेले. लॉकडाऊन झालं आणि येड्या बाबळी झोपाय आले. ज्ञान आहे का? मग एवढं मोठं लॉकडाऊन झालं महाराज, फक्त बांधकामच वाढले. सगळे आलेले वाहिले निघले. त्यांच्या बायकांना कपाशी याचायची सवय नाही. काही फुकाट खायचं. देवाने एकेकाला काम दाखवलं. म्हणजे काळी आई मला असावा हे ज्ञानच ह्या लोकांना राहिलं नाही. ज्ञान आहे का? नाही. महाराज काळी आई, कालय आई, उद्या आई, आईच. थोडा निसर्ग कोपेल, निसर्ग होईल तो भाग वेगळा आहे. पण देव सगळ्यांना शिकवतो. हो, कुटीचे लग्न करणारे तांबड्यात लगीन करून मोकळे झाले. एकाला विचारलं तुमच्या वाट्यावर सकाळी वाजत होतं म्हणले, तवाच नवरी गेली होती आहे. मग नवरी आलती का? महिना काहींनी दाढी केली नाही, नाहीच नाही. काहींनी तांब्यात कोळशे घालून इस्त्री केली. रेशनचे तांदूळ जर शेतकऱ्याने घेतले ना, रेशनचे तांदूळ, तर हे श्रीमंत अवलादी गरीबाला हसायच्या महाराज. हसत नव्हते. हो काय तांदूळ, हे तांदूळ आम्ही कधी खात नाही. त्याची बायको तर इतकी नाकानं कांदे सोलायची. आमच्या पिंटूच्या पप्पांना ते तांदूळ आवडत नाही. आणि तोच नालायक रांगेत उभा होता. 3 किलो दे रे. शर्टिंग करून 3 किलो दे. शेतकऱ्याचं तसं नाही. त्याला फुकाट तांदूळ आले इकडे इकून टाकले. तो हुशारच आहे. फुकाट घेतले 10 रुपये किलो नाही इकले.
दुकानदारानं पॉलिश करून याच्यात 40 ठोकले तांदूळ तेच. खरंय का खोटे? विठाला ज्ञान कोणतं इथं आलोय आपण. ये नाही हे पुस्तकातले ज्ञान आहे, त्याचं काही एवढं विशेष नाही. आपल्याकडे ज्ञान कोणतं? 4था अध्याय. ते ज्ञान पैका बरवे जरी म्हणी हाती आणावे, संताय बजावे सरशी तनवून म्हणजे चरणाशी लागावे, आगरकथा करावे, दासी सकळ कोणतं ज्ञान जडजडून वाईला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसी अव्यंग निजिता माझे. आपल्याला एका गोष्टीचं ज्ञान पाहिजे, मी येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, आणि ज्यांच्यासाठी कमावलं त्यांनाही काही घेणं नाही. आता तुम्ही आणि मी रात्रंदिवस लबाड्या करून इस्टेट कमावली, काय आपल्या पोराला घेणं? ते आपल्याला काय म्हणते माहिती का? काय केलंय माझ्यासाठी? आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणलं मारली झक मॅम, आता काय करीन? तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली? म्हणजे झटेच्या आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, बेईमान दुनिया आई रे, बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे. कोई नहीं माने कोई नहीं अर्ध्या तासापूर्वीचं आपलं कीर्तनातलं वाक्य आहे, काही संघ आलं नाही तरी कर्म संघ आल्याशिवाय राहत नाही. मग तुम्ही आता सगळे अंत्यविधीला गेले गेले, प्रेत पडलंय, तुम्ही त्याच्याकडे पाहता सगळे चालले बा आता हे आपल्यातून. ते काय काय घेऊन गेले? पावशेर सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडकं, 2.5 मन सरपण, 1 काड्याची पेटी, 2 अगरबत्त्या आणि 1 हार. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. गेलं ना प्रयत्न नेलं. बरं त्याच्याबरोबर उडते उडी कोण टाकली? कुणीच नाही. एवढं ज्ञान आपल्याला आल्यावर काय दुधात पाणी घालून पैसे काढायची गरज आहे? काय बांध करायची गरज आहे? काय पाणी मारू मारू कापूस शिकतो बावळाटा, आणि तो पोऱ्या पांडा खोटा खूप येतो. माणसांना ज्ञान कोणतं आलं पाहिजे माहिती का? मी केलेल्या कर्माची फळं मला भोगायची आहे, मग मी चांगलंच कर्म करीन. 4 प्रश्नाचं ज्ञान आलं पाहिजे माणसाला. मी कोण? मी कुठून आलोय? मला कुठे जायचंय? आणि मी कशाला आलोय? लबाड्या करून संसार करून काय? अरे आपल्या आई वडील गरीब होते, पण त्यांनी आपल्याला बंगल्यावर संपत्ती नाही दिली, त्यांनी संस्कृती दिली. दिली की नाही? आपल्या आई बापाने जाऊ द्या, आपल्या आईला लुगडं फाटलेलं होतं असू द्या, बांगडी फुटलेली होती फाटू द्या, पण तिनं आपल्याला कधी खोटं बोलू दिलं नाही, चोरी करू दिलं नाही. त्याचं फळ आज सुखी आहेत. नाही आपल्या बापाचं धोतर फाटलं फाटू द्या, बनेन मला तर पलटी करून घालीत होता घालू द्या, दाढीला साबण नव्हता बिचारायचा, पण आपल्या आई बापाने आपल्याला संपत्ती नाही दिली, संस्कृती दिली. आणि आज बसलेली सगळी माणसं स्टेजवरच्या खाली केवळ आई बापाच्या संस्कृतीमुळे सुखी आहे. काय मध्ये तुमचं? खोटं बोलला हाणला, चोरी केली मग तर मिळालाच, आणि शाळा बुडवल्या मग काय एक हानीत होता का घरातला? ज्याला लहरीन त्यानं हात धुवून घ्यायचा. आपल्याला खोटं बोलू दिलं नाही, शाळा बुडू दिली नाही, चोरी करू दिली नाही. आज आपण समाजामध्ये खाऊन पिऊन सुखी आहे. म्हणजे आपल्या आई बापाने आपल्याला संपत्ती नाही दिली, संस्कार दिले, संस्कृती दिली, आणि आपण ह्या औलादी पैदा केल्यात. यांना सगळं दिलंय. काय रोग आला यांना? 9वीचं क्वार्टर प्यात आहे, 9वीचं शंभर बिनमिशीचं असं ताईट पाहते बापाकडून, आणि ते बापाला म्हणते तुझं सगळं मी, तुझं सगळं मी. तो बाप म्हणतो आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग संपलेली पोरं आहेत. काय मत आहे तुमचं? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप मुलांच्या अंत्यविधीला गेलेत. व्यसनाला जरा आवर घाला. पैसा बिसा काय तो समुद्र कधी ध्यानात ठेवायचं महाराज, समुद्राला सुद्धा कधी कधी भरती ओटी येते. मराल
जरा 10वी 12वीच्या पुढचे टोणगे जरा नीट आहे का? तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का? तुम्हाला का आता माझ्या पुढे बसलं का? खरंय 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 मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. हलकट क्वालिटीचं नाही. हसण्यावारी गोष्टी नव्ह नका. या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झालाय. तुम्ही आणि मी कौलाचं घर पाडून स्लॅब टाकलाय, मान्य आहे. सायकल विकून स्कूटी घेतली, मान्य आहे. घरातला टेबल आणलाय, डायनिंग टेबल आणलाय, सगळं केलंय आपण घरात. पण यांना चांगलं बनवलं नाही, यावर तुमचं काय मत आहे? आपल्या बापाच्या घरात TV नव्हता, पण शिस्त होती. आपल्याकडे सगळे 3रीच्याला मोबाईल आहे, अंडरपॅन्टला वाय आहेत काहींच्या, पण 7,000चा हँडशीट आहे. आणि बघला तर उशिडा झाला आणि व्हॉट्सअप पाहते. आणि वाचितही काय शिडीगा म्हणे बोकडे एक नाही, काय वाचितो? हलकट क्वालिटीचे नाही. कुठे बसलं का आपलं येड्या बाबडीत मुरीत तुरीत. हसण्यावारी गोष्टी नव्ह नका, त्याचे परिणाम आहे का? पहिली गोष्ट डोळ्याचा त्रास झाला, डोळ्याला त्रास झालाय. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. 1 डोळे गेले ह्या नालायकांची, 2 कमरा गेल्या, 3 मित्र कमी झाली, 4 एकल कोंडे झाली. नालायक मोबाईल वापरणार आहे, सारखं मोबाईल वापरणार पाहणार भंगार माणूस. आणि यांना झोपा नाही. झोपाच कुठे येते यांना? गेम, झोपा नाही, झोप येत नाही म्हणल्यावर स्वभाव चिडचिडे झाल्याशिवाय पटापटा बोला. चिडचिडे झाल्यामुळे झोप यावं म्हणून दारू सुरू केली. मोबाईलनं काय तमाशा केला नीट आहे का? पहिलं ते भांगारच होतं, त्याच्यात त्यानं मोबाईल बोला पटकन घेतला. चित्राच्या नादी, चित्राच्या नादी लागला. झोप यायला, झोप येत, झोप येत नाही. क्वार्टर सुरू केली, क्वार्टरला पैसे नाही, मग चोरी सुरू. कोंबड्या चोर, चपला चोर. मोबाईलचं दुकान ठेवलं, मोबाईल ठेवले, चार्जर नेले. कुठं खुशी तो वायरी चोऱ्या पचल्या. मग यांनी भारी मोबाईल घेतला, भारी मोबाईल मध्ये ऍप सापडला आणि ऍपवर दोस्ती झाली. कोणाशी? करेक्ट. आय आय आय, आमचे दिवस बोगस गेले रे, बोगस गेले. दोस्ती झाली पुरीशी. कुठं? मोबाईल. तिने याला पाहेल नाही, या नाही ते जनावर पाहेल नाही, पण तिनं ओळखलं हे कामातून पटापटा बोला गेलंय. याचा ATM मोकळा करायला हरकत, महाभिकारी झाला. दोघांच्या प्रेमाचा बोबाटा पटापटा बोला झाला. पळून जायचं, हा ठरलं. हा पळून गेले, पैसे संपले. तिला परत पहिल्या प्रियकराचा फोन आला. यानं तिच्या 2-3 याने ती निघून गेली. याला टेन्शन आलं, हे मोकार प्यालं आणि एक दिवस मेलं. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का 10व्यात मी आता? तो कसा मेला याची ओवी नको का ज्ञानेश्वरीत? हसण्यावारी गोष्टी न नका. असे माझ्या पुढे 7-8 बसले तर आत्ता पोरीनं धोका देईल. मी नावासकट सांगल, आपलं काम वेगळं आहे. नाही तरी गेला जन्म, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया.
तुमची भजन विठ्ठल नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म पहिलं मंदिराचा काय पॅक पाहिजे फिट बसलं कीर्तन MPSC द्यायची म्हणजे भांडवल पाहिजे अभ्यास करायचा पखवाद वाजवायचा म्हणजे रियाज पाहिजे कीर्तन करायचं म्हणजे निदान 10 मिनिटं वाचन केलं पाहिजे आज MPSC द्यायची ना तुम्हाला परीक्षा हो भांडवल तयार असावं मिलिटरी जायचं ना तब्येत असावी पोलीस व्हायचं ना शरीर निरोगी असावं प्रत्येक माणसानं तयारी करावी जगायचं सुंदर आहे ना ज्ञान पाया पाहिजे पण ज्ञान पाया वैराग्याशिवाय टिकू शकत नाही त्याला पुरावा आहे 13-15व्या अध्यायात विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आता थोडं पुढं सरकू आपण ज्ञान हा झाला पाया आणि आज आपल्याकडे काही नाही ज्ञान नाही आता शाळेतल्या पोरांचे विचार 80% निगेटिव्ह आहे निगेटिव्ह डॉक्टर होणं आपला विषय नाही प्रयत्न कर ना तू पागलपणा काय करतो असं आपण काय करतो महाराज 4 गोष्टी विसरतोय कोणत्या आहे का एखादा पोरगा सुंदर चाल म्हणला तर आपण त्याला म्हणतो वा वा सुंदर वाजवलं वा पण माणसाच्या जीवनात 4 वा असावात 4 1 वाचवा शेतकऱ्यानं पाणी वाचवा वीज वाचवा विद्यार्थ्यानं वेळ वाचवा 1 वाचवा 2 वाढवा वाचवलेलं वाढवा 3 वापरा वाढवा वाचवा वापरा आणि तुम्हाला नसेल ना तर त्यातला काही भाग वाटा वाचवा वेळ वाचवा पाणी वाचवा आता शेतकऱ्याने पहिली शेती करायची नाही आता शेतकरी नीट आहे का हे बाद झालं आता 1.5 महिन्यापासून हवामान खातं म्हणत होतं लई पावशी गेलाच कुठं काय कळा ना आणि त्यांनी तर दणका उठवला होता आला 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 गेला गेला आणि थोडी बुरबुर आली का बुरबुर कळती ना तुम्हाला थोडा जमिनीवर टेक लगेच पेपरला बातमी बळीराजा सुकावला पडलाच कुठं तर सुकवायचं काय काम नाही अर्धा लिटर दूध घेते तर पार दुधावाल्याला जॅम करते पाणी नाही टाकलं पाणी नाही टाकलं अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही म्हणते पाणी नाही टाकलं आणि नवराच्या वाया बसला का पाणी नेऊन देते पाणी टाका पाणी टाकीत राहा येडवण करू नका अजून लय वाश येतो पाणी टाका लईच वाश येतो बाय 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 पाणी टाका पाणी कमी पडलं तर तुम्ही आखेरात पप्याला मला त्रास द्याल टाका पाणी टाका 11वीला गेलं 11वीला 17चं 90 आणतंय 70ची पल्सर 10चा मोबाईल 2-2.5 हजाराचा पायात बूट माझ्यातून गेलं मोटरसायकल चाललं कुत्र्याला लात आणते त्याचा बाप पिसाळलेला होता आता ह्या बिचाऱ्यांनी यांच्या कार्यकर्त्यांनी महाराज आता ह्या डमडेल साहेबांची केवढी श्रद्धा आहे या माणसावर महाराज की एवढा मोठा वाढदिवसाचा खर्च केला आणि हा वाढदिवस फक्त या माणसाने का केला तर केवळ अशोकरावांवर असलेली श्रद्धा नाही तर काय ह्या बिचाऱ्यांचे वाढदिवस किती टोलेजंग चाललेत आता नाही तर आमचे कॉलेजचे वाढदिवस सुरू झालेत आता असे वाट्या बिट्यावर नाही हायवेला आम्ही बिनबापाचे आहेत ना मग हायवेला केक ठेवायचा 90 हाणायचा 5-6 जणांनी त्या केकवर मुतायचं सामुदायिक तो मूत एकत्र करायचा आणि एकामेकाचा मूत प्रसाद म्हणून खायचा आणि मूत तोंडात घालताना म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू आणि मग एकमेकाला दारू पिऊन हाका मारायच्या बापाच्या नावानं मराल बेवडेव मराल 1 नदी स्वच्छ ठेवा कुठे गेलो तुम्ही काय काळजी करायची नाही 2 झाडं लावा आणि झाडं अशी लावा बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं नवऱ्याच्या घरी जाण्यापूर्वी माहेरची आठवण म्हणून एक झाड लावा नवीन आलेल्या सुनबाईनं मी घरात लक्ष्मी आले म्हणून एक झाड लावा 10वीच्या मुलीनं मी ही शाळा सोडून जाणार आहे म्हणून एक झाड लावा
शिक्षकानं मी या शाळेत पगार घेतला म्हणून एक झाड लावा, आणि सरपंच उपसरपंचांनी गावानं आमच्या ताब्यात सत्ता दिली म्हणून एक झाड लावा, आणि त्या झाडाला फक्त वर्षभरच पाणी घाला. लिहून ठेवा बा, ॲडव्होकेट साहेबांच्या वाढदिवसाला उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडेल. आता भाषण करून झाडं जागणार नाही, आता कृतीच करावी लागेल. तुमचं काय मत आहे? आणि एक झाड लावाल तर हाच खरा. महाराज हे दोन्ही बिचारी नवरा बायको सेवाधारी समाजात मिसळणारं कुटुंब आहे. मी त्यांच्या घरी गेलतो एकदा जेवायला. त्या बाई हे सात्विक कुटुंब आहेत महाराज. म्हणजे ही कुटुंब समाजात एवढी मिसळतात याचं कारण ते रक्तात आहे. हे कशात आहे? आणि राजकारण परमार्थ या गोष्टी रक्तात असावं लागतात महाराज. असं बोगस राजकारण आता राहिलं नाही पहिल्यासारखं. ते पहिलं वेगळं होतं बा. पहिलं कार्यकर्ते सांभाळायला त्रास नव्हता. आता कार्यकर्ता जर म्हणा आपलं एवढं काम करायचं आहे, आपण जर म्हणलं ना रविवारी पाहू, मला म्हणलं तू मी 40 वर्ष शिकायला सक मला तुझ्या मागे हिंडत होतो, चाललो दुसऱ्या पक्षात. आता कार्यकर्त्याची निष्ठा राहिली नाही, आता निष्ठा निष्ठी झाली सगळी. आपण हारण्यापर्यंत ना पक्ष बदलाला होती यायला, तो हारच घरी घेऊन आला बघ घालतो कोण. आता निष्ठा राहिली नाही, आता एक आणि एकच झालंय, स्वार्थ अधिक स्वार्थ. नाही तर 10 वर्षापूर्वी अशोकरावांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आजचे कार्यकर्ते याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 10 वर्षापूर्वी माणसं त्यांच्या मागे हिंडायची, तर आपल्यातला एक माणूस मोठा होतोय म्हणून. आज माणसं हिंडतात ती काही काम होईल म्हणून. हा फरक आहे. काम नाही झालं तर लोकांना काय घेणं. आता हे मी 3 कीर्तन करतोय, थोडंसं अजून मशीन बरं आहे म्हणून. उद्या आमच्या नाड्या बंद झाल्या का तुम्ही म्हणा इंद्रिका ना हे लुटलं मरू द्या. लोकांना काय घे नाही. भुईमुगाच्या शेंगा दाना आहे तर त्याचा मुक्काम पोचते, दाना निघून गेला त्याचा मुक्काम चुलीत. लोकांना काय घे नाही. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. काय माणसं म्हणते बा ती प्रियशी माझ्यावर लय प्रेम करते. पागल आहे तू. कोणत्या प्रियशीनं प्रियकराचं हॉटेलचं बिल दिलं त्याला म्हणा बॉटवर कर, देणारच नाही. ते हुशार मॉडेल आहे. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं, तर हे एक कांडी चुकीत आहे. याला विचारलं तुला घे, इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही तर काय इंटरेस्ट. कोण करतं कोणावर प्रेम. आता हे आपण म्हणतो बाबा माझ्या संग ती गाडीवर हिंडती, तिला खर्चच नाही तर ती गाडीवर हिंडत नाही तर काय करीन. मोबाईलला बिल आपलंय, मोबाईल आपण घेऊन द्यायले, गाडी आपली, गाडीला पेट्रोल आपलंय, मग तिला काय फक्त मागं बसायचं एवढंच आहे ना. कोण कोणासाठी मरायला मोकळाय. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं. काय बोंबलं ती बाई, देवान तुझी रणरणटकीन झाली, मेल्यानं मला काला ठुलं त्यांना काला नेलं. कशा गपावून जगून कोणच्या गपावून जगून काय माया जगण्यात मजा येईन. बै 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 बांगड्या फोडीतीन, तोंड झोडीतीन, लुगडं फाडीतीन, नवरा जळवतो ती आगी कवडीती, आणि 2-3 बाया तिला मागं वडी द्या. अशी जावाजवळ नाही आणि थोडी ढिल्ली करा बरं. अशी न्यायची झाडं जाऊन द्यायची दिल्ली करून. शिंगाट घरगा ठेलती काय इडी काय दुनिया भामटेची. महाराज यांच्या काय नाद लागल. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. ते सांगितलं कोणाशी. ते सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनटं मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसके बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रेल्वे के नीचे सो जाऊंगा. आता लई बारीक आपल्याला नाही जमायचं. ते ज्याचं त्याचा व्यवहार ज्याला त्याला चालेल. त्या मित्रानं सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेलो मंगळवारी आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय. काल लग्नच झालं नाही. यानं फोटो आणला होता तोच पडला खाली ती आहे. तो म्हणला काय झालं. काय नाही म्हणला 1.5 तास तिनं माझ्याकडे शपथी घेतल्या. मी तुमचीच आहे, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही. तुम्हारे बिना मी जी नाही सकती. फुल आहे गुलाब की, लडकी आहे गरीब की. असं काय ते बरंच असते. मी बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर शंका घ्या. पुढे बदल. माणसानं सावध राहा. आणि मग मी तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, मी तुमची नाही तर कुणाची होऊ शकत नाही. तुम्हारे बिना मैं पलभर भी जी नाही सकती. असं म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं गप्पा हाणीत. आणि कोर्टाच्या पायरीवर गेलो ती मला म्हणली मी तुमची तर आहेच, आता फक्त तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. हे प्रेम कशावर आलं. पैसे. यानं सांगितलं 5,000. पोर काल थांबन माराय. मग याच्या मित्राने याला सांगितलं अरे बावळाटा तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 2 लाख आहेत, आणि त्याला काही पोरगं नाही, मलाच मिळणार आहे.
तो म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहला असं काय होतं. जगाच्या नादी नाही लागायचं. एक, नद्या स्वच्छ ठेवा, या खरं ॲडव्होकेट साहेबांना शुभेच्छा आहे. 2 झाडं लावा. 3, तरुणपणात माणूस मेला 30-40 वर्षाचा तर त्याचे अवयव काढून घ्या. अवयव. त्याच्या अवयवाने जर दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर काढून घ्यायला काय हरकत नाही. तरी तुम्ही तसंही ते प्रेम जाणार आहे. 3 आणि 4, तरुण पोरांना सांगतो, पोरांनो जरा मापात जगायला शिका. आणि एक काम करा पोरांनो, लय माझाटल्यावानी करू नका. 2-3 वर्ष 2-3 आठवड्यातून एकदा एक 4-5 पोरं एकत्र या आणि गावांमधली जी मंदिरं आहेत ही मंदिरं एकदा स्वच्छ करा. आणि नवीन मंदिरं बांधायचं कोणत्या डोक्यात आणू नका. हाय तेच झाडती नाही, नको. देवळांमधली ऊर्जाच गेली. काय मत आहे तुमचं? अहो पायाचंच नाही तर देवळा म्हणजे काय उपयोग येतं. ज्यांची घरं देवळा शेजारी त्यालाच माहीत नाही आज एकादशी. ते पग होतो वाजव म्हणते आज घरी एखादं ते आईला मी आता अंडे खाली मी कवा. हा विनोद नाही मारा. आणि 2-4 पोरांना सांगतो, पोरांनो तुम्ही जर एकत्र आले ना 2-3 पोरं, हे बा तसं आपण गप्पा मारायला 15-20 मिनिटं एकत्र येतोच, क्रिकेट खेळायला येतो. एक 2-3 वेळा जर तुम्ही एकदा आले ना पोरांनो, एक रविवार तुम्हाला थोडा त्रास होईल. लोक बोंबलणार, हसणार, नाव ठेवणार. पण रेग्युलर जर सुरू झालं तर गावातल्या मंदिरांमधलं तेज आपाप वाढेल.